आम्हाला जे काही दिलंय ते अजितदादांनी दिलंय असे म्हणत पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टार्गेट केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघातील खानापूर भागात आयोजित कार्यक्रमात चाकणकर बोलत होत्या। यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता आणखीन एक टोला लगावताना त्यांना 5 तालुका अध्यक्षांची नावे देखील सांगता येणार नाहीत अशा प्रकारचा घणाघात केलाय। पाहूयात नेमकं काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। आज या ठिकाणी आपल्याकडे आदरणीय सुनेत्रवहिनी पहिल्यांदा या भागामध्ये आलेत। हा आमचा ग्रामीण भाग आहे वहिनी। यामध्ये गेली 15 वर्ष आदरणीय दादांनी खासदार म्हणून या भागात आम्हाला ज्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यांचं काम आम्ही प्रामाणिकपणे 15 वर्षामध्ये केलं। 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लागत असताना बऱ्याच वेळा मला विरोधक विचारतात की तुम्हाला यांनी इतकं दिलं त्यांनी तितकं दिलं, त्यात आम्हाला कोणी दिलं नाही, आम्हाला दादांनी पहिल्यांदा दिलं। कारण की 2002 साली माझ्या सासूबाई प्रभाग पद्धतीच्या पहिल्या नगरसेविका होत्या। ती उमेदवारी आदरणीय दादांनी आम्हाला दिली। त्यानंतर आम्हाला बाकीचे लोक माहीत झाले तोपर्यंत, आणि सगळ्यात पहिला आम्ही त्यांची कामं केली, त्यांनी आमची केली नाही। आम्ही कामं केली, आम्ही त्यांना मतदान जास्त दिलं आणि प्रवीणदादा सगळ्यात जास्त मतदान आपल्या भागातून मिळालं। त्याच्यानंतर मी खडकवासल्याचे अध्यक्ष झाले। आधी तुमची कामं आम्ही केलेत, मग तुम्ही आम्हाला मत त्या पदांवरती दिले। त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय की ही परंपरा आणि हे सगळे जर काही दिले ते दादांबरोबर येण्याचा निर्णय घेताना सगळ्यात पहिला आमचं की जे काय आम्ही आहोत ते दादांमुळे आहोत। या आत्ताच्या 15 वर्षाच्या या प्रतिनिधित्वामुळे अनेक कामं राहिलेली आहेत। आमच्या अगोदरच्या खासदारांना जर विचारलं तालुका अध्यक्षांची नावं सांगा, 5 तालुका अध्यक्षांची नावं सांगता यायची नाही। आणि हे मी अगदी जाणीवपूर्वक आणि भान ठेवून बोलू शकते। याच्यामध्ये कामं तर बाजूलाच राहिली, फारशी कामंही या भागामध्ये झालेली आहेत। निवडणुका आले की सगळेच येतात किंवा निवडणुका असेल की प्रचार यंत्रणा कामालाच लागते। दादांच्या बाबतीत तसं नाहीये। प्रवीणदादा बौद्ध समाजाचे, त्यांना त्या पीडीसीला संचालक म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली। मी ओबीसी समाजात बहुजन समाजाच्या महिलेला राज्य महिला आयोगाचं राज्यमंत्री दर्जा असलेलं पद दिलं। हे सगळं करत असताना या सगळ्या यंत्रणेमध्ये पालकमंत्री म्हणून आमच्या कुटुंबाबरोबरचा असलेला संबंध, आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय दादांनी आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा निधी तर दिलाय, पण अनेक जणांची कामं केलेली आहे। हे करत असताना महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठी 30 कोटीचा निधी असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी पुण्यातला पहिला बिडेवाड्यातली शाळा